थँक्यू सो मच प्रवीण सर. नमस्कार, सुस्वागतम, आदाब, सत श्री अकाल. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात पुन्हा एकदा या कळंबोली छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती, जिथे मात्र एक अप्रतिम अशी दर्जाच्या क्रिकेटची स्पर्धा इंटर कॉलनी मर्यादित संघांमध्ये जी मात्र चालू आहे. श्री बिल्डर चषक 2024. आदरणीय अमोलदादा जरे, त्याचबरोबर आपण पाहतोय की अक्षयजी पानसरे साहेब, त्याचबरोबर सतीशजी कडू साहेब, या त्रिमूर्तींच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मात्र अक्षरशः आपलं प्राण आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे, अर्थात E1 स्टार मित्रमंडळ, या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करत जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र चालू आहे आजच्या दिवसातील चौथी मॅच. एकीकडे आपण पाहतो मित्रांनो जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बी संघाला, आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतो संघर्ष बी या संघाला. एक संघाला नाणेफेकीचा कौल हा जिंकलाय संघर्ष ए संघाने, आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय की दादा भोईर आलेले आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. बघा, बॅटिंग करणारी टीम, तुमचा 12th मॅन नाहीये इथे. बॅट्समनचं नाव आम्हाला समजत नाहीये. संदीपान आहेत आणि स्ट्राईक वरती होते आय थिंक फलंदाज हनुमंत. संदीपान आणि हनुमंत यांना आपण पाहू शकता ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती निश्चित स्वरूपाने योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 4च्या घरामध्ये. पहिला गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेला आहे. तर हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो हॅलो हॅलो. तर धन्यवाद. थोडासा टेक्निकल एरर होता, तो मात्र रिझॉल्व्ह केला गेलाय. जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. थोडंसं ऑफ स्टिक पासून लांब ठेवला गेला चेंडूला. थेट फेकी या स्टँडवरती लाऊड अपील मागितली गेली आहे. पंच सौरभ आहेत तिथे, ज्यांनी मात्र इशारा दर्शवला यस हा आउट आहे. फलंदाज हनुमंत मात्र धावचीच्या माध्यमातून बांधून तंबूच्या आश्रयाला येत आहेत. आजच्या दिवसातील चौथी मॅच प्रवीण अर्जुने सर निश्चित स्वरूपाने आपल्याला या मागील 3 सामन्यामध्ये समालोचन करताना आपण ऐकलं त्यांना. प्रवीण सर, खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर मागील काही दिवसांपासून जो थंडीचा कडाका आहे तो आता कुठेतरी अजून वाढलाय. आणि अक्षरशः दुपारचे आपण पाहतोय जवळजवळ 12 वाजायला आलेत, तरी देखील सूर्यदेवता योग्य पद्धतीने दर्शन देत नाहीये. वातावरणामध्ये असलेलं हे ढगाळपण, आणि काल रात्री जर सांगायचं म्हणलं तर ज्या प्रकारचं वातावरण झालं होतं, आणि कौतुक करावं लागेल कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं, कारण की त्यांनी जी मेहनत घेतली आहे अर्ध्या रात्री, त्या प्रकारची जिद्द, त्या प्रकारचं चिकाटी आणि त्याच प्रकारचं डेडिकेशन कदाचितच कुठं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या प्रकारचं योगदानच या स्पर्धेला यशस्वी करतं. कारण की एक आयोजक असतो तो मात्र मनामध्ये एकच निर्धार ठेवतो की मला सर्व गोष्टी सुसज्ज पाहिजेत, परंतु या सर्व सुसज्ज गोष्टी पोहोचवण्याचं काम कळंबोली क्रिकेट असोसिएशन प्रत्येक आयोजकापर्यंत घेऊन जाते. ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे. तर बघा, बॅटिंग करणारी टीम, तुमचा 12th मॅन आला तर खूप बरं वाटेल, कारण की खेळाडूंची योग्य नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, ज्याच्यामुळे सातत्याने आम्हाला अडथळा निर्माण होतोय. कारण की स्कोररला पूर्ण नाव माहिती पडत नाहीये, आणि हा थोडा अडथळा आहे. बघा, नारायण नवीन फलंदाज आलेत, आणि नारायण यांच्यासाठी मात्र एक पारितोषिक आलेलं आहे. सलग 3 चेंडू 3 षटकार 3,333 रुपये, सलग 3 चेंडू 3 चौकार 2,222 रुपये हे पारितोषिक आलेलं आहे श्रीकांतजी फाळके साहेबांकडून. तर जरूर आपण पाहूयात याचा परिपूर्ण पद्धतीने फायदा उचलला जाणार का. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय दादा भोईर, थोडासा टाइम घेतला जातोय, अधिक वेळ घेणार आहे षटक. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. शिवा तिथे उपस्थित होते, चेंडू मात्र नीटचा समजू शकले नाहीत, कारण की सूर्यदेवता आता डोक्यावरती आले.
आणि जेव्हा तुमचे डोळे आसमानाकडे जाणार त्यावेळेला मात्र दर्शन हे तर सूर्यदेवता जरूर देणार आणि कदाचित तेच दर्शन शिवाला दाखवलं की काय आणि ज्यामुळे मात्र या चेंडूवरती असलेली नजर ही थोडीशी भरकटली आणि ज्यामुळेच की काय चेंडू मात्र हातामधून निसटतोय. एक धाव वेगाने कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने मात्र धाव फलक थोडंसं हलतंय, जाऊन मात्र थांबते 7च्या घरामध्ये. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. श्री बिल्डर चषक मित्रांनो, सर्वाधिक विश्वसनीय नाव आजच्या घडीला बांधकाम क्षेत्रामध्ये श्री बिल्डर्स यांना आपण नवी मुंबई परिसरामध्ये पाहतोय. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की 25हून अधिक प्रोजेक्ट सध्याच्या घडीला त्यांचे 28हून अधिक प्रोजेक्ट आज निश्चित स्वरूपाने त्यांच्या आपल्याला आज उल्वे या परिसरामध्ये पाहायला मिळतात. खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि प्रवीण सर, उल्वे, करंजाडे, तलोजा, खारघरपर्यंत मर्यादित न राहता श्री बिल्डर्सची पावलं आता कळंबोलीमध्ये देखील पडले. कळंबोलीमधील सर्वाधिक लक्झरियस टॉवर हा मात्र त्यांच्याच माध्यमातून रोडपाली या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत आणि जवळजवळ त्याचा पाया भरण्याचा कार्यक्रम हा देखील थोड्या दिवसामध्ये पूर्णत्वाला येणार आहे. त्यामुळे मी आवर्जून इथून विनंती करेन ज्या ज्या रसिकांना आपलं घर घ्यायचं असेल कळंबोली परिसरामध्ये टॉवरमध्ये 27+ हा टॉवर असणार आहे प्रवीण सर. आणि त्याची बुकिंग मात्र ही झालेली आहे. प्री लॉन्चिंग जेव्हा होतं त्यावेळेला मात्र भरघोस प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. विविध क्षेत्रातून मुंबईच्या कानाकोपऱ्यातून मोठमोठे ब्रोकर्स तिथे आले होते आणि त्यांनी मात्र ज्या प्रकारे विश्वास दर्शवला श्री बिल्डरवरती, तर नक्कीच आपल्या स्वप्नांना आपण देखील पूर्ण करू शकता. थोडंसं मॅचकडे फोकस करूयात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र नवीन गोलंदाज शिवा आलेत. पाचारण केलं गेलं बॉलिंग मार्कवरती आणि पहिला चेंडू शिवाचं मात्र स्वागत केलं गेलंय. फलंदाज संदीपान अर्थात कॅप्टन यांच्या माध्यमातून आणि सचिनला मात्र सांगतायत स्वॅक्स से करेंगे सबका स्वागत. स्वागत केलं गेलंय या चौकाराच्या माध्यमातून. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि काय एक मॅजिकल आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा, 1 विकेट, 1 षटक, 1 चेंडू. क्या बात आहे. आणि त्यात 1 चौकार देखील आहे. हे मॅजिकल आकडे आहेत आणि हा आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट आणि आज जरूर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. स्कोर कार्डवरती 11 धावा, थोडासा वेग देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर होतोय. चेंडू वेगाने सरसावतोय फाईनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते परंतु आवाक्याच्या पलीकडचा हा चेंडू सरळ फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. सचिन सारख्या अनुभवी गोलंदाजाला, सुरक्षित गोलंदाजाला यावर मात्र फटकारलं गेलंय सलगच्या 2 चौकारांच्या माध्यमातून. अजून चौकार मारला. घरी द्या लिंक पाठवा ना. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर सारे क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत या माहिती पोहोचवतात की एक सुसज्ज आणि एक सुंदर असं आयोजन. काल रात्रीची परखड परिस्थिती पाहता ज्या प्रकारचं प्राण आणि प्रतिष्ठा पानाला लावून कळंबोली क्रिकेट असोसिएशननी जे योगदान दिले ना हे खूप अमूल्य राहिलं आहे. यामुळेच की काय सातत्याने आम्ही विनंती करतोय फलंदाजांना देखील की जेव्हा तुम्ही धाव घेता, जेव्हा तुम्ही तुमची रन कंप्लीट करता त्यावेळेला मात्र प्रयत्न करा विकेटच्या बाहेरून पाळण्याचा. कुठलाही खेळाडू हा जाणबुजीने अशा प्रकारचे प्रयत्न करत नाही, परंतु कधी कधी खेळाच्या भानामध्ये आपण हरपून विकेटवरून जोरात पळत सुटतो, परंतु याचा त्रास तुम्हालाच देखील होऊ शकतो. त्यामुळे विनंती केली जाते की प्रयत्न करा विकेटच्या बाजूने पाळण्याचा. तर जरूर आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. धीम्या गतीने ही स्पेशालिटी राहिली आहे शिवा यांची. सातत्याने व्हेरिएशनचा मारा करणं, फलंदाजांना कुठेतरी पावलं बांधून ठेवणं आणि हीच कामगिरी आता मात्र कुठेतरी यशस्वी झाली आहे. नारायण यांच्यासाठी पारितोषिक अद्याप देखील अबाधित आहे. श्रीकांत फाळके यांच्याकडून हे पारितोषिक असणार. रिव्हर्स स्वीपचा स्ट्रोक, यावेळेस मात्र हवेमध्ये चेंडू. किरण तिथे उपस्थित आहेत. चेंडूला 1 बाउन्स गॅदर करतील तोपर्यंत मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली फेकी म्हणावी लागेल. गॅदर मात्र चेंडू होत नाही. तिसरीसाठी कॉल जरूर दिला गेला. डेंजर झोन वरती आहेत नारायण. 3 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कम्युनिकेशन. बघा संदीप यांचा कॉल किती कडक होता आणि त्या कॉलला लगेच प्रतिक्रिया दिली नारायण यांनी आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की जिथे होत्या 2 तिथे मिळाल्या 3.
हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, डबलला टेबलमध्ये कन्वर्ट करणं, ही क्षमता तुमच्याकडे असेल तर धावफलक सदैव तुम्हाला साथ देईल. आणि काहीशी अशीच परिस्थिती आता मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. 19 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अपेक्षापेक्षा जास्त धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण की सचिन ज्या वेळेला गोलंदाजीवरती येतात त्याला वेळेला असं म्हणलं जाते की हा गोलंदाज खूप चिंगूस आहे, एखाद्या मारवाड्यापेक्षा चिंगूस हा गोलंदाज आहे. आणि आता मात्र सचिन याच्या विरुद्ध यलगार पुकारलाय की काय या दोन्ही फलंदाजांनी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईनला क्षेत्ररक्षक किरण तिथे उपस्थित, चेंडू मात्र निसटतोय. इथे संधी निर्माण झाली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये किरण यांना. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की चेंडू हातामधून निसटलाय आणि परिणामादाखल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय की 2 धावा धावफलकावरती मिळत आहेत. परंतु संदीप सारख्या खेळाडूला एक जीवनदान देखील मिळतंय. वीस ते 22 धाव्या जरी जोडल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो, तो म्हणजे जय मल्हार फोर्स फिटनेस स्मॅश बी हा संघ. मोर द विकेट, दादा पुन्हा एकदा सज्ज. थोडासा वेगवान चेंडू होता, लॉफ केला हवेमध्ये, वाईड स्लॉंग ऑफला टार्गेट केले गेले. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड जरूर झालाय. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतोय, परंतु 2 धावा इथे जोर मिळतात. हे चालकीचं क्रिकेट आहे, हे योग्य क्रिकेट आहे. ज्या वेळेला मोठे फटके येत नाही त्यावेळेला मात्र सिंगल डबल वरती फोकस करणं हे निष्ठांत गरजेचं असतं. आणि काहीसा तोच क्रिकेट संदीपने दर्शवलाय, काहीसा तोच क्रिकेट टेम्परामेंटवाला नारायणने दर्शवलाय. आणि ही कॅल्क्युलेशनवाली खेळी कुठेतरी विरोधकांना एका जाळ्यामध्ये अडकवते की काय. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. दादा भोईर सारख्या गोलंदाजाच्या विरुद्ध प्रत्येक चेंडूवरती धाव येते, ही एक कमालीची गोष्ट आहे. कारण की तेवढं सोपं नाहीये दादाला अटॅक करणं. आणि दादा विश्वास ठेवतो जास्तीत जास्त चेंडू निर्धाव टाकण्यावरती, परंतु इथे मात्र बघा मोठा फटका. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलावलाय जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण थोडस ढिसाळ आपल्याला पाहायला मिळतंय, चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चेंडू परिणामादाखल सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. नारायण आज सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊन तरी काय आलेत हेच कळत नाहीये, कारण की प्रत्येक चेंडू बॅटीवरती घेत आहेत, आलेल्या प्रत्येक चेंडूवरती धावा घेत आहेत. कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगलला डबल्स मध्ये कन्वर्ट केलं जाते, डबलला टेबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. संधी मिळाली त्याच्यावरती चौकार देखील लगावला जातोय. एका एंडला संदीपान पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या एंडला नारायण पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथे मात्र आपण पाहतो की दोन्ही साइडून किल्ला लढवला जातोय. यशस्वीरित्या धावा धावफलकावरती येत आहेत. 27 धावा या चौकाराच्या बरोबरीने धावफलकावरती अंकित होत आहेत. सूझबूझ वाली पारी यहाँ पे चल रही है. 6 चेंडूंचा सामना करत 10 धावांचे योग्य योगदान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. भागीदारी काय असते. हवेमध्ये चेंडू असणारे, संधी निर्माण जरूर झाली आहे. सीमारेषेच्या लगेच मुस्तफा तिथे उपस्थित आहेत. कॅच मात्र कंप्लीट केला जात आहे. सेफ हँड मध्ये चेंडू येतोय आणि इथे संधी नसणार आहे. झेल कंप्लीट होतोय आणि एक अडथळा जो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने संघर्ष संघाच्या विरोधामध्ये उभा होता, तो अडथळा आता मात्र दूर झालाय. फलंदाज बाद होतोय नारायण. हेल हेल बोलतोय हेल.
hell, 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 पायाखाली बॉटल आता आता बघू करंट कसा पास होतो. हॅलो 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 हॅलो. तर जरूर आपण पाहतो की दादा भोईर यांना मात्र यश प्राप्त जरूर झालंय. दादा भोईर निश्चित स्वरूपाने कमबॅक करून दाखवतात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा जरूर त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये मनामध्ये असलेला प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडतायत. एक सफलता टीमला करून देत आहेत. जो नारायण मैदानाच्या आतमध्ये धावा सातत्याने घेत होता खोऱ्याच्या वेगाने, त्याला मात्र थांबवलं गेलंय आणि ज्यामुळेच की काय पाहतोय आपण मोमेंटम थोडासा शिफ्ट झाला. 28 धावा धाव फलकावरती असतील. शेवटचा चेंडू असेल तो मात्र या षटकातला, कारण की पुढचं षटक हे खूप कमालीचं असणार, कारण की स्लॉग ओव्हरचं ते षटक असणार. कुठला गोलंदाज वापरला जाईल हा तेवढंच महत्त्वाचा असेल, परंतु संदीपांचं विकेटवरती टिकणं हे मात्र जे मला फोर्स फिटनेस मॅच बी संघाला कितपत मोलाचं आहे या चेंडूवरती समजेल. यावेळेस मात्र थेट यष्ट्यांना उद्ध्वस्त केलं गेलंय. बघा लेफ्टम फलंदाजाला बाद का करायचं होतं हे दादाने दर्शवलंय, कारण की येणारं पुढचं षटक हे डाव्या फलंदाजांसाठी योग्य मानलं जात होतं. हरिदास नवीन बॅट्समन. दादाची स्ट्रॅटेजी, दादाचा अनुभव आणि दादाने जी गेम प्लॅनिंग बनवली आहे ना, ती गेम प्लॅनिंग योग्य पद्धतीने एक्झिक्यूट देखील करतो. हा असतो अनुभव प्रवीण सर. आपल्या संघामध्ये एखाद्या अनुभवी खेळाडूचं उपस्थित राहणं किती गरजेचं असतं ना, हे या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं. स्कोर आपण पाहतो स्कोर कार्डवरती जाऊन मात्र थांबलेला आहे 28 घरामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की दादा भोईर यांना मात्र 2 यश प्राप्त झालेत एका षटकामध्ये, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतो की वाहणारी धावसंख्या कुठेतरी इथे थांबली आहे की काय. दादाचं पुनरागमन केलं जाणं बॉलिंग ट्रॅकवरती हे कितपत योग्य ठरलंय याची प्रचिती दादाने निश्चित स्वरूपाने दर्शवली, आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय की जय मल्हार फोर्स फिटनेस मॅच संघ कुठेतरी अडचणीच्या दरीमध्ये अडकलाय की काय. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त मित्रांनो. 28 धाव फलकावरती आलेत. जसा संदीप बाद झालाय ना प्रवीण सर, त्याच्यानंतर लेफ्टी गोलंदाजाला मैदानावरती आणलं गेलं. हा असतो गेम प्लॅन, ही असते स्ट्रॅटेजी, ही असते रणनीती, आणि जे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सागर कारंडे नवोदित गोलंदाज. प्रत्येक क्रीडा रसिकाला या गोलंदाजाने अक्षरशः भारावून सोडले. कमी वयामध्ये चर्चेचा विषय हा खेळाडू कळंबोली परिसरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. खूप कमी गोलंदाज आहेत कळंबोलीमधले लेफ्टम गोलंदाज, जे मात्र यशस्वीरित्या गोलंदाजी करतात. त्यांच्यामध्ये वर्णी लावली आहे सागरनी देखील आपल्या बलबुत्यावरती, आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या कमी वयामध्ये संघाने जो विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला सार्थ असा क्रिकेट सागर दर्शवतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. मिस्ट्रामिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये असेल. सचिन चेंडूच्या खालती येत आहेत, जजमेंट करतायत, परंतु चेंडू पुन्हा एकदा हातामधून निसटलाय. आज सचिनच्या हाताला चेंडू कुठेतरी गवसत नाहीयेत की काय असं म्हणावं लागेल. 2 वेळा हा प्रयत्न केला गेलाय आणि दोन्ही प्रयत्नांमध्ये चेंडू हातामधून जरूर निसटलाय. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की या चेंडूवरती मात्र वेगाने धाव कंप्लीट केली गेली, आणि या सिंगलने मात्र धावफलक थोडंसं पुढे जाते 30च्या घरामध्ये. नाही तेच नव्हतं रे. 31 सिंगल अजून प्राप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा होत्या, आणि या षटकाचा जर का विचार करायचा म्हटलं तर 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. स्लॉग ओव्हरमध्ये सागर मात्र खूप चांगली गोलंदाजी करतो. ऑन साईडला सातत्याने प्रयत्न केला जातोय, आणि प्रयत्नांना मात्र पाडून काढले गोलंदाज सागर यांनी. चांगली लाईन आणि लेन, त्याच्याबरोबर एक नॅचरल स्विंग त्यांच्याकडे आहे. यावेळेस मात्र गॅपला टार्गेट केलं गेले. 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. किरण कामालीचं क्षेत्ररक्षण इथे दर्शवतात, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. प्रयत्न केले जातात, सातत्याने प्रयत्न केले जातात कुठेतरी धावा गोळा करण्याचे, आणि हे प्रयत्न मात्र होत असताना सिंगल आणि डबलवरतीच इथे मात्र विश्वास दर्शवला जातोय. 4 चेंडूंचा खेळ, 33 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, असं वाटलं होतं की ही धावसंख्या कुठेतरी 40च्या पलीकडे जाते की काय, परंतु दादाने ब्रेक लावला, आणि त्या ब्रेकवरती मात्र
अनुसरून सागरने देखील चांगली गोलंदाजी केली. यावेळेस मात्र आपण पाहतोय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड पद्धतीने फलंदाज मात्र होतील बाद आणि यश मात्र प्राप्त होतोय. एक मिनिट. तर याचबरोबर आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय की फलंदाज मात्र बाद होत आहेत आणि 4 षटकांचा होतो खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येत आहेत त्या 4 गडी बाद 33. 33 धावा आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 34 धावांची. PDCC 11 आणि त्याचबरोबर माऊली या दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचं आहे आपण. PDCC 11 आणि त्याचबरोबर माऊली नाणेफेकीचा कौल आपल्याला पार पाडायचा आहे. प्लीज विनंती असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर मित्रांनो लवकरात लवकर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. श्री बिल्डर चषक 2024 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर चला बॉल पुरवायचे प्लीज बॉल पुरवायचे. कळंबोली क्रिकेटमध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने एक प्रथा अंमलात आणली गेली आहे चेंडू चाचपणीची, ज्यामध्ये आपण पाहतो की फलंदाज जेव्हा टॉससाठी येतं टीम एखादी टॉससाठी येते त्याच वेळेला बॉल इथे चेक केले जातात, ज्यामुळे अशा प्रकारचा वेळ आपण वाचवू शकतो. त्यामुळे इथून पुढे जे मॅचेस होणार आहेत त्याच्यामध्ये चेंडू चाचपणीसाठी आपण इथेच जाऊया, ज्यामुळेच की काय हा जो इंटरव्हल मधला वेळ आहे तो आपल्याला अधिक वाचवता येईल. $34 टू विन असणार आहे. हमजा आता मात्र आमच्या समोर जुडले गेले स्कोरिंगसाठी. थेट बँगलोरवरून आज स्कोरिंगसाठी कॉम्बॉक्समध्ये आले, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. हरिदास आलेत बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय सचिन ठोंबरे अर्थात शिवा. पहिला चेंडू यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ जरूर केलाय आणि इथे कमालीचं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू घेऊन सीमार्षक पलीकडे येतो क्षेत्ररक्षक विनोद.
6 धावा मिळते धाव फलकावरती. कमालीचं टायमिंग होतं, एक्झिक्युशन एवढं सुंदर होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करून बसला आणि परिणामादाखल मात्र आपण पाहतोय की 6 धावा धाव फलकावरती इथे केल्या गेल्यात अंकित. चेंडू हवेमध्ये असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र गॅदर करू शकले नाहीयेत. पुढील येणारी मॅच PDCC 11 आणि त्याचबरोबर माऊली संघ. आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय, प्लीज आपण यावं लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. आणि टॉस करताना जेव्हा तुम्ही येत आहे त्यावेळेला मात्र निर्धार घेऊन या की टॉस जिंकला तर निर्णय काय असेल. आणि त्याचबरोबर चेंडूची चाचपणी करण्यासाठी तुमच्या संघामधील योग्य खेळाडू त्याला देखील घेऊन या, ज्यामुळे बॉल चेक करण्याचा टाइम आपल्याला वाचवता येईल. राईट मोर द विकेट हरिदास. यावेळेस मात्र मोठा फटका, टिपिकल सचिन ठोंबरे. इथे मात्र फटका येतो 6 धावांसाठी. षटकार पूल केलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांची मोहर धाव फलकावरती येतोय हा घानाघाती प्रहार षटकार. याच दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय, खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न, माझं देखील एक हक्काचं छोटंसं का होईना घर असावं. आणि आजच्या घडीला मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये घर घेणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. परंतु अशा असंख्य साऱ्या मराठी माणसांची स्वप्न ज्यांनी मात्र पूर्णत्वाला आणली आहे आणि असंख्य साऱ्या मराठी माणसांचा विश्वास ज्यांनी मात्र आपल्या कर्तृत्वाच्या जीवावरती जिंकलाय, असे आपल्या सर्वांचेच लाडके श्री बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आदरणीय अमोलदादा जरे साहेब यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. एक संकल्पना इथे मात्र आखली गेली की कळंबोलीच्या क्रिकेटसाठी काहीतरी आम्हाला करता येईल का, आणि या संकल्पनेतून आपण पाहतोय श्री बिल्डर चषकची निर्मिती झाली. आणि मागील काही वर्षांपासून सातत्याने वर्षाचा शेवट गोड कसा करता येईल तो म्हणजे श्री बिल्डर चषकच्या माध्यमातून करता येईल. ही संकल्पना मात्र अंमलात आणली गेली आणि E1 स्टार मित्रमंडळ यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मागील काही वर्षांपासून इथे आयोजित होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय अमोलदादा जरे साहेब यांचं इथे झालेलं शुभागमन, त्यांचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. माऊली संघाचे संघनायक आम्ही तुम्हाला विनंती करतोय, माऊली संघाचे संघनायक आम्ही तुम्हाला विनंती करतोय, प्लीज आपण टॉससाठी लवकरात लवकर यावं. संदीप सर, आपल्यास विनंती करतोय, विरोधी संघाचा संघनायक इथे आलेला आहे, प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करेन की लवकरात लवकर यावं. यावेळेस मात्र क्लास काय आहे ना हा आपल्या जरूर पाहायला मिळतो. सचिन ठोंबरे म्हणलं ना मित्रांनो की ताकदीचे फटके, बलशाली फटके आणि मनगटी शक्तींवरती खेळले जाणारे फटके हे डोळ्याच्या समोर उपस्थित राहतात. परंतु आज ज्या प्रकारे सचिननी सुरुवात करून दिली आहे ना, त्याच्याकडे असलेले पुस्तकी फटके, टेक्निकल स्ट्रोक काय आहेत याची मात्र एक चांगली चाचपणी तो मात्र प्रेक्षकांसाठी आज आवर्जून दाखवतोय. आणि प्रत्येक फटक्यामध्ये आज तो यशस्वी देखील होतोय. हा येतोय चौकार आणि चौकारीने मात्र धावफलक जाऊन थांबतोय 18च्या घरामध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सागरजी पिलाने आपणास विनंती असेल की आपण यावं. दीपकजी कोडावते साहेब आपली आठवण काढतात व्यासपीठावरती, तर विनंती असेल सागरजी पिलाने आपण लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करावा. षटक होते समाप्त, 20 धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज हरिदास थोडेसे महागडे पडलेत आणि याच्या मागचं कारण काय असेल तर ती म्हणजे सचिन ठोंबरे याची होणारी ही धाकड बल्लेबाजी. माऊली संघाचे संघनायक प्लीज आपण लवकर यावं. आता आमचे आयोजक आवर्जून विनंती करतायत की प्लीज लवकर पाठवून द्यायचं. 20 धावा धाव फलकावरती येत आहेत आणि पाठला करायचा 34चा म्हणजे समीकरण उरतं येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 14 धावांची. समीकरण हे जवळजवळ आपण पाहतो की खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडलाय परंतु सचिन ठोंबरे आता शिवा यांनी. परंतु स्ट्राईकवरती आपण पाहतोय या वर्षीच्या हंगामातला सर्वाधिक यशस्वी फलंदाज तेजस नारनवर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने ज्या प्रकारे आपला खेळ दर्शवलाय ना चर्चेचा विषय.
पहिलाच फटका रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कॅप्टन आलेले आहेत, अर्थात संदीपान काळे आलेले आहेत आणि डावकरे हाताचे गोलंदाज आहेत. फिरकीचे जादूगार आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. मागील काही वर्षांपासून सातत्याने याच मैदानावरती सकाळची तालीम न चुकता न थांबता संपूर्ण वर्षभर हे करतात. त्यामुळे या मैदानाचा भौगोलिक अभ्यास या खेळाडूंना खूप चांगला आहे आणि याच गोष्टीचा अभ्यास इथे मात्र यशस्वीरित्या पार पाडला जाणार का? समोर एक मोठा अडथळा आहे ज्याचं नाव आहे तेजस. एवढं सोपं राहणार नाहीये तेजसच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं, परंतु पहिल्या चेंडूवरती तर बांधलंय. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ही गुणवत्ता असणं गरजेचं आहे. जेव्हा मोठे फटके लागत नाहीत त्यावेळेला मात्र अशा प्रकारचे शॉट एक्झिक्यूट करून आत्मविश्वास वाढवणं ही फलंदाजीची एक प्राथमिक जबाबदारी असते आणि तेच कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण, बॅकअप नव्हतं, एक कंप्लीट केली गेली, दुसरीसाठी कॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय की बघता बघता 4 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की धावफलकावरती हा सीमारेषेच्या अलीकडचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. नमस्कार सर, या ना टॉस करूया. माऊली संघाचे संघनायक देखील इथे आलेले आहेत, तर मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात अमोल दादांना की तुमच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पार पाडूयात. तर आपण पाहतोय की अक्षयजी वाघमोरे अर्थातच PDCC संघाचे संघनायक इथे आलेले आहेत, यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. चला, दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. अमोल दादा जरी इथे उपस्थित आहेत तर विनंती असेल मान्यवरांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. याचबरोबर आउट आहे, फलंदाज बाद होतोय आणि याचबरोबर एक विनंती अशी असणार आहे दोन्ही कॅप्टन्सला, आपण बॉल चेक करून इथूनच जायचं. फलंदाज इथे मात्र सचिन बाद होत आहेत, परंतु बाद होण्यापूर्वी काय कामगिरी दर्शवली आहे, काय एक हाती फलंदाजी केली आहे, कौतुक करावं लागेल सचिन यांचं. पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक स्वाभाविक खेळीवरती आज त्यांनी विश्वास दर्शवलाय. चेंडूची चाचपणी करून जायची आपण प्लीज, ही विनंती असेल. टॉस जिंकलेल्या माऊली संघाने निर्णय कळवायचा आपण. माऊली संघ गोलंदाजी, थँक्यू. अशा प्रकारे सहकार्य हवं आम्हाला. थँक्यू सो मच माऊली संघ. जेव्हा तुम्ही तुमच्या संघनायकाला पाठवता त्यावेळेला त्याला हे सांगून पाठवा की टॉस जिंकलं तर आपला काय निर्णय असेल. त्याच्यामुळे जो अतिरिक्त वेळ असतो किंवा विरोधी संघाला जी स्ट्रॅटेजी बनवायचा जो टायमिंग असतो तो त्यांना मिळतो आणि ज्यामुळे मात्र स्पर्धा ही योग्य वेळेमध्ये पूर्ण होते. संदीपान आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती 25 धावा फलकावरती झालेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केतन आलेले आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका, सातत्याने या धमाकाने मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा कारनामा केलाय. गतवर्षीच्या हंगामामध्ये जबरदस्त लयमध्ये होतात, यावर्षीच्या हंगामामध्ये तेवढी संधी मिळाली नाहीये, परंतु भेटलेल्या प्रत्येक संधीचं त्याने सोनं केलं. परंतु यावेळेस बघा लोअर फुल टॉस चेंडू, ज्याचा मी उल्लेख केला होता, छोटा पॅकेट बडा धमाका. धमाका झालाय मैदानाच्या आतमध्ये. डीजे तर आपण पाहतोय की स्वप्नीलजी जाधव साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अमोलदादा जरे यांचे खंदे समर्थक आहेत आणि सातत्याने प्रत्येक संकल्पनेमध्ये अमोलदादांच्या पाठीशी स्वप्नीलजी जाधव साहेबांची देखील एक वेगळी भूमिका असते. तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्कोर होतोय 31. मोठे व्यक्तिमत्व झाले. रोहित गुटुगडे आमचे जिवलग मित्र हे देखील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आलेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. रोहित
चला लवकर प्लीज, विनंती असेल, वेळ कमी आपल्याकडे. तर श्रीकांतजी मुळीक साहेब यांचं देखील शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झाले, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. 3 धावा धावफलकावरती अजून देखील शेष आहेत विजयासाठी, आणि या 3 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील हे पाहणं असेल. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय की कळंबोलीचं वातावरण हे क्रिकेटमय झालं. ही विशेषता आहे. डिसेंबर जानेवारी या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन आमच्या मैदानावरती झाले. अर्थातच असंख्य साऱ्या युवकांचे प्रेरणास्थान आणि असंख्य साऱ्या युवकांना एक आशयाचं किरण दाखवणारे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक विश्वसनीय नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. राजकारणाच्या माध्यमातून सातत्याने समाजकारण करताना आपण एक युवा व्यक्तिमत्वाला पाहतोय. अर्थात तुषारदादा पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस एक मोठ्या पदावरती हा युवक मात्र कार्यरत आहेत, आणि सर्वसामान्य गोष्ट नाहीये. आणि आज असंख्य सारे युवा वर्ग त्यांच्याकडून मात्र प्रेरित झालेत. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी की प्रत्येक क्षेत्रामध्ये या युवकाने काहीतरी वेगळेपण देण्याचा जरूर प्रयत्न केलाय. आणि हा येतोय षटकार, आणि मॅच मात्र फिनिश होते आणि विजयाची पताका फडकवली जाते. इथे मात्र आपण पाहतोय संघर्ष संघाच्या माध्यमातून विजय संघाचा करूयात मनपूर्वक सहर्ष अभिनंदन. आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस मॅश बी संघ तुमचं देखील तेवढंच कौतुक करेन तुमच्या या सहकार्याबद्दल. तर पुढील मॅच चला PDCC 11 आणि माऊली संघ सज्ज राहायचंय. माऊली संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर माऊली संघ चला प्रॅक्टिस थांबवा, आता भरपूर झाली प्रॅक्टिस, आता परीक्षेचा वेळ झालाय. चला आतमध्ये या. तर PDCC आपली ओपनिंग पेअर लवकरात लवकर आपण पाठवायचंय. डीजे 28 ना